कारण 10वी आणि 12वीचं जे वर्ष असतं हे मुलांच्या आयुष्याचं टर्निंग पॉईंटचं वर्ष असतं आणि या टर्निंग पॉईंटमधूनच पुढील यशस्वीतेची गाथा लिहिण्याकरता दिशा कोणती राहील किंवा दिशा कोणती निवडावी हा मुद्द्याचा विचार करणारा एक पॉईंट असतो. म्हणून जीवनामध्ये यशस्वी होणं एवढं सोपं नाही, खूप कठीण काम आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची जिद्द असेल आणि योग्य दिशा त्याने ठरवली असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर अशा विद्यार्थ्याकरता यश मिळवणं हे फारसं कठीण देखील नाही. परंतु स्पर्धेच्या युगामध्ये यश मिळवणं हे आजच्या दृष्टीने खूप कठीण काम आहे. म्हणूनच विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्याकरता हा छोटासा व्हिडिओ आहे. आता प्राध्यापकी पेशामध्ये 30 वर्ष मी नोकरी केल्यानंतर विद्यार्थ्यांना जवळून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. विद्यार्थ्यांची मनस्थिती हे जवळून मी ओळखलेली आहे आणि त्या अनुभवाच्या आधारावरच आजचा हा व्हिडिओ विद्यार्थी आणि पालकांकरता आहे. आता एखादं यश मिळवण्याकरता परिश्रम आवश्यक आहे. परिश्रमाशिवाय काहीही मिळत नाही. परिश्रमाशिवाय पैसा देखील मिळत नाही. परिश्रमाशिवाय मान सन्मान देखील मिळत नाही. म्हणून परिश्रम हा यशस्वीतेचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणून श्रम आवश्यक आहे. आता श्रम म्हटलं तर श्रम हा शेतामध्ये काम करणारा जो मनुष्य असतो तर तो देखील त्या ठिकाणी श्रम करतो, मेहनत करतो. शेतकरी देखील श्रम करतो, कष्ट करतो. त्याचबरोबर एखाद्या टपरीवर काम करणारा मुलगा किंवा रस्त्याच्या कडेला पाणीपुरीचं स्टॉल लावणारा त्या ठिकाणी मुलगा, या सर्वांचे जे कष्ट आहे हे सारखेच आहेत. परंतु प्रत्येक कष्टाची आणि मेहनतीची ही दिशा वेगळी आहे. मग कष्ट करायचं आहे तर दिशा निवडावी लागेल आणि ज्यांना योग्य दिशा गवसली ते जीवनामध्ये यशस्वी होतात. आता कष्ट सगळेच करतात, परंतु सगळ्यांनाच यश मिळत नाही. याचं कारण महत्त्वाचं म्हणजे त्यांना योग्य दिशा मिळत नाही. आणि दुसरं महत्त्वाचं कारण की कष्ट करण्यामध्ये किंवा मेहनत करीत असताना तुम्ही स्किल किती डेव्हलप केलेलं आहे, तुम्ही तुमचं स्किल किती डेव्हलप केलेलं आहे. उदाहरणार्थ शेतामध्ये काम करणारा जो मजूर आहे तो कष्ट करतो, 300 रुपये रोजंदारी त्या ठिकाणी मिळवतो. परंतु तोच पाणीपुरीचं स्टॉल लावणारा त्या ठिकाणी 500 रुपये, 1000 रुपये कमवतो. आता शेतात काम करणारा मजूर सातत्याने जर त्या ठिकाणी शेतात काम करत असेल आणि शेतीतलं जर स्किल त्याने डेव्हलप केलं, जसं त्याने रोप लागवडीचं स्किल डेव्हलप केलं असेल स्वतःमध्ये, किंवा रोप निर्मितीचं, कलम लावण्याचं जर त्याने स्किल डेव्हलप केलं असेल तर 300 रुपये रोजावरून तो 1000 रुपये रोज देखील त्या ठिकाणी मिळू शकतो. याचं कारण काय की श्रम सर्वांच्या सारखे आहे, पण श्रम करत असताना त्याने काय केलं, स्किल डेव्हलप केलं. एखाद्या पाणीपुरीवाल्याने त्या ठिकाणी दुकान लावलं असेल तर त्याच्या मेनूमध्ये टेस्ट आणण्याकरता, व्हेरायटी आणण्याकरता त्याने स्वतःचं त्या ठिकाणी स्किल डेव्हलप केलं. ग्राहकांशी बोलण्याचं स्किल त्याने डेव्हलप केलं. म्हणून 500 रुपयावरून तो 2000 रुपये पाणीपुरीवाला त्या ठिकाणी कमावतो. म्हणजेच कष्ट सर्वच करतात, परंतु दिशा जर सगळ्यांची वेगवेगळी असली आणि जर त्याने स्किल जर त्या ठिकाणी तशा प्रकारचं डेव्हलप केलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मनुष्य हा यश प्राप्त करू शकतो. म्हणजेच एक गोष्ट आपल्या लक्षात आली की यश प्राप्तीचा मार्ग हा मेहनतीपासून सुरुवात होतो, जिद्द आणि चिकाटीपासून निर्माण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दिशा. ज्याने दिशा योग्य निवडली तो जीवनामध्ये त्या ठिकाणी यशस्वी होतो.
म्हणून जीवनामध्ये यश हे खूप महत्त्वाचं आहे आणि यशाशिवाय त्या ठिकाणी मनुष्य आपलं स्वतःचं जीवन सुखाने सुद्धा जगू शकत नाही. हे याचं या ठिकाणी आपल्याला जे गांभीर्य आहे हे गांभीर्य या ठिकाणी लक्षात असतं. म्हणून मुलाने अभ्यास करत असताना किंवा अभ्यासाचं क्षेत्र निवडत असताना मोठ्या विचाराने आणि योग्य तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन आपली आवड निवड त्या ठिकाणी विचारात घेऊन आपली मेहनत करण्याची तयारी विचारात घेऊन ते क्षेत्र जर निवडलं ना तर त्याला यश किंवा सफलता हे निश्चितच त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणून टाईमपासच जर करायचं असेल तर ग्रॅज्युएशन होणं खूप सोपं आहे. BAला BComला आणि BScला ॲडमिशन घेऊन घ्या, तो आरामात ग्रॅज्युएशन होऊन जातो. परंतु ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय हे जर त्यांनी आधी ठरवलं असतं तर ग्रॅज्युएशन नंतर विचार करण्याची वेळ त्याच्यावर आली नसते. म्हणून ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेत असताना उच्च शिक्षणाकरता प्रवेश घेत असताना पहिल्यांदा दिशा निश्चित करणं महत्त्वाचं आहे की मला क्षेत्र कुठलं निवडायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची माझी इच्छाशक्ती प्रबळ आहे का, त्या ठिकाणी श्रम किंवा मेहनत करण्याची माझी तयारी आहे का. कारण श्रमाशिवाय काही मिळणार नाही, मेहनतीशिवाय काही मिळणार नाही. आणि मेहनत जर तुम्हाला त्या ठिकाणी करायची असेल तर ते आवडीचं क्षेत्र असलं पाहिजे. ज्या विषयामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्येच आपण त्या ठिकाणी अभ्यासक्रम निवडला पाहिजे. तरच पुढचं भविष्यात आपलं त्या ठिकाणी काय होतं, यशस्वी होतं, फलदायी होतं आणि त्याचा आनंद आपल्याला, त्या यशाचा आनंद आपल्या जीवनामध्ये घेता येतो. म्हणून टाईमपास करण्याकरता कुठे क्षेत्राची निवड करू नका. टाईमपास करण्याकरता कुठलं एज्युकेशनची त्या ठिकाणी निवड न करता आपल्याला त्या क्षेत्रामध्ये स्किल डेव्हलप करायचं आणि या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे हे ठरवून जर आपण ते क्षेत्र निवडलं तर त्या ठिकाणी आपलं जीवन सुखकारक. अनेक हजारो लोक, लाखो मुलं त्या ठिकाणी प्रवेश घेतात उच्च शिक्षणामध्ये. यशस्वी किती होतात हो, फक्त बोटावर मोजण्यासारखे. म्हणून ज्यांचा नंबर इंजिनिअरिंगला आणि मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला लागणाऱ्या मुलांची संख्या किती आहे, बोटावर मोजण्यासारखी. आणि त्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, लाखोनी हजार. म्हणून जे दिशा ठरवतात, जे कष्ट करतात, जे मेहनत करतात ते जीवनामध्ये यशस्वी होत असतात. म्हणून मुलाने, विद्यार्थ्याने पहिल्यांदा क्षेत्र निवडताना आपली त्या ठिकाणी दिशा ठरवावी. दिशा ठरवल्यानंतर कष्ट करण्याची मनस्थिती, त्या ठिकाणी इच्छाशक्ती निर्माण करावी. आणि ह्या दोन गोष्टी जर जुळल्या तर यश तुमच्या जवळ उभं आहे, थोड्याशा अंतरावर उभं आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. म्हणून विद्यार्थ्याने टाईमपास म्हणून एज्युकेशनला प्रवेश घेऊ नये, टाईमपास म्हणून शिक्षणही घेऊ नये, टाईमपास म्हणून कोणता कोर्सही करू नये. जे काही तुम्ही कराल तर त्यामध्ये जीव ओतून आणि मन लावून तो कोर्स करा आणि मग पहा त्या कोर्समध्ये सफलता तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी एक महत्त्वाचं, माझा मित्र इंजिनिअरिंगला जातो म्हणून मी इंजिनिअरिंगला जातो, माझा मित्र मेडिकलला जातो म्हणून मला मेडिकललाच जायचं आहे, माझा मित्र कुठेही आणखी BSc करतो आहे, BA BCom करत आहे आणि अमुकच विषय घेत आहे म्हणून मी तोच घेतो, हे सोडून द्या. तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवा. आणि टाईमपास करून म्हणून कुठल्याही शिक्षणाला प्रवेश घेऊ नका, म्हणजे तुमचे वर्ष वाया जाणार नाही, आईवडिलांचा पैसा वाया जाणार नाही आणि जीवनामध्ये तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल.